तर आज मस्त असे शिंगोळे बनवले होते, ते देखील कशाचे तर ते हे आहेत ज्वारीच्या पिठाचे. हो, तुम्ही म्हणताना आता डब्बा घेऊन गिरणीत जाऊन कधी दळून आणून कधी काही करू. ज्वारीचं पीठ सर्वांच्याच घरात असते. आणि हो, बारक्याला 2 दिवसाच्या पावसाने सर्दी झाली ना, ही सर्दी गायब करण्यासाठी हे शिंगोळे आहेत. तर ही रेसिपी तुम्ही बघा, नंतर करून पहा आणि खाऊन देखील पहा. खायला अप्रतिम असे आहे. असे शेंगुळे खायचे गरम गरम आणि एक झोप काढायची विक्स लावून. सर्दीच गायब झाली पाहिजे. त्यासाठी घ्या मसाला तयार करायला. लसूण घालायचं किती मोठा, त्यात घालायचे मिरच्या घालताना बेताने घाला, पावसाळा लागलाय, तिखटाची खबरदारी. त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घालून घ्यायचा, महागाईनुसार कोथिंबीर घालायची. त्यानंतर जिरे, ओवा हे सर्व घातलं की काय करायचं, मिक्सरला आता ह्याला आपण थोडंसं पाणी घालून वाटायचं, म्हणजे जेणेकरून हे सर्व जिन्नस आहेत हे बारीक होतील आणि आपल्याला खाताना दातात गुतणार नाहीत. अशा याला वाटून घेतलं का चला आता पीठ मळून घेऊया. असं 3 वाट्या मस्त ज्वारीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं. आता तुम्ही वाटीने घ्या किंवा हाताने घ्या, फक्त आपल्या रेसिपी जशी मस्त झाली पाहिजे ना का बास. साहित्य आपण कशाने मोजले ते महत्वाचं नाही, रेसिपी किती मन लावून घालतो ना ते महत्वाचं. मस्त असं त्यावरती तीळ घालून घ्यायचे. तीळ घातले की चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि आता काय करणार तर आपण जो वाटलेला मसाला आहे ना तो घालून घ्यायचा आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. एकजीव केलं रे केलं. ह्याला काय करायचं मग आता मस्त पाट्या, आपल्या भाकरीचं पीठ कसं असतं तसं मळून घ्यायचं. फार सैल नको किंवा फार टाईट नको, कारण ज्वारीच्या पिठाला कस नसतो. त्यामुळे हे शेंगुळे वाळताना ना आपल्याला ते एकदम व्यवस्थित वाळता आले पाहिजे ना, असं पीठ मळून घ्यायचं. त्यासाठी अगदी भाकरीचा जसा उंडा असतो ना त्याच पद्धतीने त्याचा उंडा तयार करून घ्यायचा. अगदी झटपट होतोय, अजिबात वेळ लागत नाही. फक्त ज्वारीचं पीठ घरात असलं ना अर्ध्या तासात शेंगुळे करून बिरून ताटात. हो, वेळ नाही लागत चांगल्या गोष्टी करायला. असे मस्त करून घेतलं की पीठ ह्याला बाजूला विश्रांतीसाठी एक 5-10 मिनटं ठेवून द्यायचं. आता फोडणीच तयार करू. असा मस्त एक कांदा घ्यायचा आणि त्याचे बारीक आडवं चिरून घ्यायचा, कचकच कचकच असं. कांदा कापून झाला रे झाला, काय करायचं आता आपल्याला फोडणी द्यायची त्याला. त्यासाठी कढीपत्ता देखील कट करून घ्यायचा, कारण की कढीपत्ता जर तसाच घातला ना अलगद शहाणे बाजूला काढतात आणि येडे बाजूला काढतात. आणि हा कढीपत्त्याचा किती फायदा आहे, कढीपत्त्यामध्ये काय काय आहे हे आपल्याला माहिती नाही. आपण फक्त चव चांगली येते, वास चांगला येतो म्हणून कढीपत्ता घालतो, पण ते गरजेचं आहे का, त्यात काय गुणधर्म आहेत आपण पाहिले पाहिजे की नाही. नक्की बघत जा. प्रत्येक गोष्टीच्या आपल्या मसाल्याच्या डब्यात काय महत्त्व आहे हे जाणूनच ती गोष्ट आपण वापरली पाहिजे. त्यानंतर मस्त असं तेल तापायला ठेवलं, त्यात जिरे घातले. त्यानंतर आपण जी कढीपत्ता चिरून घातला होता तो घातला आणि तीळ घालायचे. तीळ चांगले तडातडा उडायला लागले की वरून कांदा घालून घ्यायचा. कांदा आता हलकासा गरम होऊन द्यायचा बरं का. हलका गरम झाला रे झाला, त्याला असं पूर्ण असं आपण इतर भाजींना लाल करतो ना तसं करायचं नाही. त्यानंतर या कांद्यामध्ये आपण काय करणार आहे, मस्त असं हिंग घालून घ्यायचं. आणि हे शेंगुळे पावसाळ्यात तुम्हाला सांगू का, एकदम 5 स्टार हॉटेलच्या एखादं सूप असतं ना त्याच्यापेक्षा भारी लागते. आणि त्यात आपल्या हाताची चव बस विचारायचं नाही. स्वर्ग सूप म्हणजे हेच. हिंग घातलं, हळद घातली. आता ह्याच्यात मीठ घालायचं. मीठ घालताना विचार करायचा, कारण की आपण पिठाला पण मीठ घातलेलं आहे आणि हे फक्त पाणी असणार आहे. त्यामुळे ह्याला बेताने मीठ घालून घ्यायचं. बसकन असं खूप सारखं मीठ नाही घालायचं, कारण जर कमी पडलं तरी वरून घेता येईल. ते मीठ घालताना विचार करून घ्यायचं. आणि आता हे परतलंय. आता ह्याच्यात काय करायचं, आपली धना जिरा पावडर घालायची आणि ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं जेवढं आवश्यक असेल. ह्याला आता आपल्याला रस्सा पण ठेवायचा आणि पुडी पण ठेवायच्यात, त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं. आता मी एक मोठा तांब्या भरून पाणी घातलं होतं बरं का, कारण आम्हाला चौकाला खायचं होतं. त्यानंतर या पाण्याला उकळी येऊस तर झाकण घालून घ्यायचं. लगेच आपल्या इकडे शेंगुळे वळायला घ्यायचे. शेंगुळे वळत होते ना, शेंगुळे वळायला थोडासा वेळ लागतो, कारण की ह्यांना घट्टपणा, स्वतःचा चिकटपणा नसल्यामुळं काय होते थोडेसे तुटतात. त्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या आकारात तयार करा. पण असे मस्त शेंगुळे करून घ्यायचे. तोपर्यंत इकडं आपल्या पाण्याला जी आहे ती उकळी आलेली का काय हे बघत राहायचं आणि थोडंसं हात पटपट चालवायचं, कारण की एकदा पाण्याला उकळी आली तर फारसा वेळ लागत नाही.
तुम्ही सरळ जरी ठेवले ना तरी देखील छान लागतात. हे काहीच नाही त्रास होत त्यांना. अक्षय मस्त करून घ्यायचे. आणि आता हे आपण काय करणार, उकळी आलेल्या याच्यात हळूहळू सोडत राहायचे. एकखटी सगळे वळून घ्यायचे नाहीत. आता उकळी आली ना थोडे थोडे याच्यात घालायचे, परत झाकण लावून ठेवायचं, परत राहिलेले थोडे वळायचे, हलवून घ्यायचं, झाकण ठेवून द्यायचं आणि सोडत राहायचे. असे एकदम मस्त करायचं. आपण वरण चकुल्याला कसं करतो अगदी तसंच. म्हणजे हे काय होतं, सर्व शिजल्या जाते. म्हणजे शिजतात ना ते वरती येतात आणि जे न शिजलेले ते खाली जातात, ते परत थोड्या वेळाने वरती येतात. अशा प्रकारे बघा तुम्ही आता कसे मस्त जे शिजले ते वर दिसायला लागले ना. कडाने बघा कसे मस्त तर्री आल्यासारखं झाले. आता ह्याच्यात काय करायचं, आपल्याला पाण्याला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी हेच पीठ घ्यायचं आणि त्यात थोडंसं पाणी घालून मस्त असं कालून घ्यायचं. आणि ही पाणी काय करणार आपण आता त्या पिठात घालून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून त्या पिठाला असं ना एकदम व्यवस्थित घट्टपणा येईल. खूप बेसनासारखं पण घट्ट नाही करायचं आणि खूप पाण्यासारखं पातळ देखील नाही ठेवायचं. अगदी आपल्याला चमच्याने पेता येईल ना असं ठेवायचं. आणि याला मस्त हलवून घ्यायचं. 1 ते 1.5 मिनटात आपण पीठ टाकलं ना ते शिजवलं जातं. त्यानंतर थोडंसं थंड होऊन द्यायचं. मग काय घ्यायचं नाही का वाटीत आणि मस्त ते एका वाटीत काढून घ्यायचे बरं का. हे असे शेंगुळे ना तुम्ही सर्दी झाल्यावर जिभेची चव गेल्यावर ना नक्की करून बघा. खूप छान ही रेसिपी आहे. म्हणजे जिभेला चव आणते आणि बाहेरचं तर खरंच खाऊ वाटत नाही. आणि आजारी असलं तर बाहेरचं खाऊच नाही. त्यानंतर ह्यावरती मस्त असं साजूक तूप घालायचं. हा झाले आपले शेंगोळे तयार करून. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.